बघा शेंगा काढायला सुरुवात केली सकाळी 6 वाजताच आम्ही आलोय. सगळी आमच्या परिवारातली सगळी आज घेऊन आलोय शेंगा काढाय. सुट्ट्या लागल्या शाळेला पोरांना. केली बघा आज सुरुवात शेंगा काढाय. बघा ही अशा पद्धतीने शेंगा काढायच्या असते त्या. बघा ही कारण कहाणी येत नाही, माती येत नाही, काय सुद्धा येत नाही. स्वच्छ शेंगा निघते एक असे काढायचे. हे बघा या अशा. आणि आता 4.5 महिने झाले शेंगा काढा कंप्लीट. 4.5 महिन्यातच काढायचं. मग आता पावसाचे दिवस आले तर पुन्हा पाऊस सुरू झाला की मग शेंगा वाळत नाही त्या. म्हणून आता काढून शेंगा वाळवून ठेवायच्या. हे पोरा तिथला ढिगारा कर म्हणजे आम्ही तिथं येतो. एप्रिल महिना संपला, मे महिना लागला आता. पावसाचं काय गरज नाही. पाऊस केव्हा येईल सांगता येत नाही. मग ह्या शेंगांचं लय नासधूस होते बघा. म्हणून आता गडबड करायची शेंगाची. वाळून नाही तेव्हा निघत. वाळून बी निघते त्या. हे पोरांना आणा की रे जाळं, इकडे टाका. ऊन लय आहे, उन्हात तिथं थांबूच वाटाना. म्हणून ही सकाळी सकाळीच धंदा करावा लागतो. महत्वाचं म्हणजे बघा सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंतच रानात काम, नाही तर पुन्हा ऊन. पुन्हा तिथं थांबू वाटत नाही. हे बघा मित्रांनो, हे लहानसं आहे पण शेंग किती आहे बघायला. गच्च भरले तर बुडक शेंगानं. अशी शेंग लागली. बघितलं ना कशी शेंग. झाडाला मोठा झाला मोठा इथं शेंग चांगली. या पोरांचा बघ कालवा नुसतं कालवा. पोरं काय उपटते. हा बघा इकडं उपटण्यावनं भांडणं चालले ते. हा बघा कशा बिंडकुळे उड्या चालले ते. बघा बघा कशा. हा बघा हे आमचं भाऊजी आहेत आणि ह्या दुर्पा मॅडम. आणि तिकडे गेला तर बघा दडून बसलाय. हा बघा हा का कसा दडलाय. उपट वाट नाही त्याला. हा बघा उपटा नको म्हणते ती.